सो मित्रांनो, थर्ड इयरचा नवीन 2024 पॅटर्न या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर ही सीई ब्रांचसाठी. घाबरू नका. कुठले विषय अवघड आहे, कुठल्या विषयांमध्ये मार्क जाऊ शकता, बॅकलॉग कुठले राहू शकता, कुठले स्कोरिंग सब्जेक्ट आहे, फायनल इयर प्लेसमेंटच्या दृष्टीने कुठले महत्वाचे, सेमिनार कधी आहे, इंटर्नशिप कधी आहे, सगळं जाणून घेऊया. यस, बघा फटाफट जास्त वेळ नाही घ्यायचा आपल्याला, पटकन आपल्याला सगळ्या आयडियाज क्लिअर करायचे आहे. सो लक्ष द्या. यस मित्रांनो, बघा पहिल्यांदा हे सेमिस्टर आहे आपलं 22 क्रेडिटचं आणि पुढचं सेम आहे 22 क्रेडिटचं. सो 22 आणि 22 44 क्रेडिटचं पूर्ण थर्ड इयर आहे. आणि लास्ट इयरला जायला पहिला क्रायटेरिया काय आहे, एक तर पहिलं सेकंड इयर ऑल क्लिअर पाहिजे आणि थर्ड इयरला 50% म्हणजे 22 क्रेडिट भरलं पाहिजे, आपण लास्ट इयरला जाऊ शकतो. आता बघा पाचव्या सेमिस्टरला तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह एक सब्जेक्ट आहे 30-70 मार्काचा, डायरेक्ट 70 मार्काचा ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. आपल्या सेकंड इयरला आपल्याला 35-35 चे दोन होते, इथे डायरेक्ट 70 मार्काचे एक ओपन इलेक्टिव्ह, त्याच्यानंतर एक कंपल्सरी इलेक्टिव्ह जो तुमचा सिलेबस मधला राहील आणि 3 कंपल्सरी सब्जेक्ट हे पाचव्या सेमिस्टरला आपल्याला असणार आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे डीबीएमएस, मायक्रो कंट्रोलर आणि ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग हे 3 कोर सब्जेक्ट आहे, इंटरव्ह्यूच्या दृष्टीने महत्वाचे. बाकी ओपन इलेक्टिव्ह आणि आपले रेग्युलर इलेक्टिव्ह यांच्याविषयी जाणून घेऊया. बघा हे कॉम्प्युटर नेटवर्क ओएस, डीएपी आणि पीएलसी. सो हे आहे आपल्याकडे इलेक्टिव्ह सब्जेक्ट, यांच्यातून एक सिलेक्ट करायचं आहे. सो तुम्ही कॉम्प्युटर नेटवर्क किंवा ऑपरेटिंग सिस्टीम या दोघांपैकी एक सिलेक्ट करू शकता. बाकीचे विषयांविषयी पायथॉन हा एक सोपा, हा टफ जाईल. सो या तिघांमधून तुम्ही एक सिलेक्ट करू शकता ओपन इलेक्टिव्ह साठी. यस, आता इकडच्या आपण जर म्हटलो लॅब म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिकल झाले, बरोबर. आता बघूया प्रॅक्टिकल ओरल किती आहेत. प्रॅक्टिकल किती आपल्याला या सेमिस्टरला, 25 मार्काचं एकच प्रॅक्टिकल आहे आपल्याला जावाचं. आणि ओरल बघा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, त्याच्यानंतर एआयडीएस या 2 आपल्याला ओरल आहेत आणि एक 25 मार्काचं सेमिनार आहे म्हणजे प्रेझेंटेशन सेमिनार या सेमला कंपल्सरी 25 मार्काचं. यस, आता कुठले विषय अवघड आहेत. सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आणि मायक्रो कंट्रोलर हे 2 टफ सब्जेक्ट आहे ज्याच्यात शक्यतो बॅकलॉग पडतात. यस, बाकी जावा प्रोग्रामिंग हा एक सोपा विषय आहे. ओपन इलेक्टिव्ह मध्ये मी सांगितलं, ओपन इलेक्टिव्ह तर ऑब्व्हियसली सोपेच असतात, ते पर्पल ॲटॅपवर तुम्हाला फ्री भेटूनच जाईल. राहिला प्रश्न इलेक्टिव्ह मध्ये कॉम्प्युटर नेटवर्क, ऑपरेटिंग सिस्टीम हे 2 इझी आहेत ज्याला तुम्ही जाऊ शकता आणि डेटा अनालिटिक्स युजिंग पायथॉन हे 3 इझी याला जाऊ शकता. आता तुम्हाला स्टडी मटेरियल अवेलेबिलिटीचं कसं आहे, कारण मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल नाहीये. सो घाबरू नका. हे दोन्ही ओपन इलेक्टिव्ह, हे जो दोन्ही इलेक्टिव्ह हे पण पर्पल ॲपवर 15 जुलैला लॉन्च होत आहे. सो तुमचं स्टडी मटेरियलचं काम संपून जातं आणि त्याच्यासोबतच 15 जुलैला हे तिघं पण कोर्सेस पर्पल ॲपवर लॉन्च होत आहे. हे दोघं तर 15 जुलैला होतील, हा साधारणतः जुलैच्या एंडिंगला आपण जावाचं लॉन्च करूया. हे दोघं 15 जुलैला भेटून जातील रेग्युलर सब्जेक्ट, आणि इकडचे हे दोघं पण तुम्हाला 15 जुलै पर्यंत पर्पल ॲपवर प्रॉपर स्टडी मटेरियल कोर्स भेटून जातील. सो कोर्समध्ये काय असेल, व्हिडिओ लेक्चर राहतील, नोट्स राहतील, त्याच्यानंतर तुम्हाला IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न सगळं स्टडी मटेरियल असेल. सो वेगळं बाहेर कुठेही तुम्हाला काही बघण्याची गरज नाही. बस पर्पल ॲपवरनं 1-1.5 तास लेक्चर बघायचे, अभ्यास करायचा आणि 1-1.5 तास सेल्फ प्रॅक्टिस करायची. पर्पल ॲटवरनं अभ्यास, सेल्फ प्रॅक्टिस आणि कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर असं 3 वेळा झालं तर तो विषय डायरेक्ट फिक्स होऊन जाईल, स्कोरिंगच होऊन जाईल. कळालं? सो ऍप्लिकेशन डाउनलोड करून कामाला लागून जा. 15 जुलैपासून पॅकेज सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे. सो डायरेक्ट तुम्ही पूर्ण पॅकेज घेऊ शकता. जसं सेकंड इयरला कितीतरी पोरांनी घेतलं होतं, त्यांना फायदाच झाला. या सेमला पण डायरेक्ट पॅकेज सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही विचारा, कॉल करा, डिस्क्रिप्शन नंबर आहे आणि बस पॅकेज घेऊन अभ्यास लागून जा, म्हणजे वेगळ्या स्टडी मटेरियल तुम्हाला गरज पडणार नाही. ओके, सो अशा प्रकारे हे आलं आपलं सगळं स्टडी मटेरियल. प्रॅक्टिकल सांगितले मी, ओरल सांगितले. प्रॅक्टिकल आपल्याला 1 आहे आणि ओरल आपल्याला 3 आहे. 2 ओरल 1 सेमिनार आहे. सो हे सेमिस्टर थोडं मोठं जातं. आता आपल्याला इंटर्नशिप आहे का बघूया. इंटर्नशिप बघा, इंटर्नशिप पण आहे तुम्हाला 50 मार्काची इंटर्नशिप आहे पुढच्या सेमला. आता इंटर्नशिप कधी असेल, साधारणतः हे सेमिस्टर कसं असेल, 20 ऑक्टोबरला हे सेमिस्टरचं टर्म एंड होईल. 20 ते 30 ऑक्टोबर पर्यंत आपलं सबमिशन होईल. नंतर 1 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबरच्या दरम्यान, 1 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान आपले ओरल, प्रॅक्टिकल हे सगळ्या एक्झाम होऊन जातील. मध्ये दिवाळीची 5-6 दिवस सुट्टी पण राहील आणि साधारणतः 1 ते 10 डिसेंबर पर्यंत सगळं टेंटेटिव्ह डेट आहेत, थोडाफार चेंज होऊ शकतो. 1 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान आपले या 5th सेमिस्टरची एक्झाम होईल आणि नंतर एक्झाम झाल्यानंतर 20 डिसेंबर 2026 तारीख लक्षात घ्या, 20 डिसेंबर 2026
ते 20 जानेवारी 2027 या एका महिन्यामध्ये म्हणजे 6वं सेमिस्टर सुरू होण्याच्या आधी तुम्हाला इंटर्नशिप करावं लागेल कंपन्यांमध्ये जाऊन. सो त्या इंटर्नशिपला आहे 50 मार्क. बाकी या सेमिस्टरला प्रॅक्टिकल 2 आहेत, एक VLSIचं आणि एक आपला जो इलेक्टिव्ह असेल त्याचं. बाकी ओरल एम्बेडेडची ओरल असणार आहे. आणि महत्वाचे सब्जेक्ट VLSI हा एक कोर सब्जेक्ट, एम्बेडेड कोर सब्जेक्ट, हे 2 सब्जेक्ट कोर आहेत, त्यांना प्रॉपर करायचे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. सो याच्यामध्ये टफ विषय हाच जातो पोरांना एम्बेडेड. बाकी VLSI स्कोरिंग आहे, सोप्पा आहे. बाकी मग इलेक्टिव्ह जे आहेत 2 रेग्युलर इलेक्टिव्ह आहे. इलेक्टिव्ह मध्ये जर बघितलं तर बघा MC डीप लर्निंग आहे, DIP आणि IoT एक इझी आहे. इकडे WED हा एक सोपा आहे ओपन इलेक्टिव्ह मध्ये. मग बाकीचे आहेत यस. सो इकडे पहिल्या याच्यात IoT, दुसऱ्या याच्यात WED हे ओपन इलेक्टिव्ह मध्ये इझी आहे. यांचे कोर्सेस पण पर्पल आर्टवर तुम्हाला भेटून जातील. बाकी या सेमिस्टर मध्ये मी सांगितलं ओके हा टफ आहे, हा इझीएस्ट सब्जेक्ट आहे. ओपन इलेक्टिव्ह जे आहे ते सोपेच आहे. आपल्याला इंटर्नशिप आहे 50 मार्काची. ओपन इलेक्टिव्ह या सेमला नाहीये. आणि या सेमिस्टरला स्कोरिंग विषय मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 2 टफ विषय यांच्यात मार्क जाता हा स्कोरिंग विषय आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्ही करू शकता. बाकी AI वगैरे या आणि ओपन इलेक्टिव्हचं फ्री मटेरियल आपण देऊ. AIचं पण मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देऊ. यांचं पण आपल्या पर्पल हार्ट ॲपवर कोर्सेस लॉन्च करून देऊ. सो घाबरू नका. आणि ही PDF लागली तर ही पण पर्पल हार्ट ॲपवर फ्री अवेलेबल आहे. ॲपवर सिलेबस टॅब आहे, तिथे जा डाउनलोड करून घ्या. आणि घाबरू नका, पहिल्यापासनं अभ्यास करा. पहिल्यापासनं म्हणजे जेव्हा PL मध्ये पोरं अभ्यासाची सुरुवात करते तेव्हा तुम्ही रिव्हिजन स्टार्ट करशाल. म्हणजे सगळ्यांचे एक पाऊल पुढे असणार. आणि ऑब्व्हियसली 3rd इयर सिरियस केलं, लास्ट इयरला प्लेसमेंटला फायदा होतो. CGPA पण आपला 9च्या वरती जाण्यास मदत होते. आणि आपण पहिल्या 5 मध्ये पण येतो. आणि अभ्यास करताना स्टडी पार्टनर पर्पल हार्ट आहेच. यस, बेस्ट ऑफ लक.